हाय, ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत ते पुस्तक म्हणजे दीवार में एक खिडकी आहे. हे पुस्तक विनोद कुमार शुक्ल लिखित आहे. हिंदी युगमध्ये प्रकाशित केलेलं आहे आणि 299 याची किंमत आहे. या पुस्तकाचा जॉनर म्हणजे मॅजिकल रिअलिझम. तुम्ही जर या अगोदर मॅजिकल रिअलिझम वाचलं असेल, कोणाचं मुराकामीचं काफका ऑन द शोअर असू देत किंवा मार्केसचे पुस्तक असू देत, निळावंती वाचलं असेल तर तुम्हाला कळेल की मॅजिकल रिअलिझम हा किती सुंदर प्रकार आहे. तर या पुस्तकामध्ये रघुवर प्रसाद आणि सोनसी ह्या कपलची कहाणी आहे. त्यांचं रोजचं जीवन आहे. रघुवर प्रसाद एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. त्यांचं कॉलेजपासून त्यांच्या घरापर्यंत येणं जाणं, त्याच्यामध्ये त्यांचं ते हत्तीने येणं जाणं, हत्तीचा माहूत असलेला साधू, त्यानंतर सोनसी आणि रघुवर प्रसाद यांच्या घरी येऊन जाऊन असणारे रघुवर प्रसादचे आईवडील आणि छोटा भाऊ, त्यांच्या संसाराप्रती त्यांचं असलेलं प्रेम, सोनसीप्रती असलेलं तिच्या सासू सासऱ्यांचं दिराचं प्रेम, ह्या सगळ्या रोजच्या गोष्टी त्यामध्ये चालू असतात. असं काही कहाणीमध्ये ट्विस्ट टर्न्स असं नाही आहे. तर एक सलग गोष्ट चालू असते, रोजचे संवाद आहे. त्यानंतर मॅजिकल रिअलिझम कुठे येतं तर त्यांच्या घराला एक खिडकी आहे. खिडकीचं या पलीकडचं जग आणि खिडकी पलीकडचं जग यामध्ये तो मॅजिकल रिअलिझम आहे. खिडकीच्या पलीकडे एक सुंदर युटोपियन जग आहे. सुंदर तालाब, सुंदर झाडं, तिथले छानसे पक्षी, तिथे असणारे फुलं, त्यानंतर तिकडच्या साईडला असणारी बुढी अम्मा, तिचं सोनसी आणि रघुवर प्रसादवर मुलांसारखं प्रेम आहे किंवा नातवांसारखं प्रेम आहे आपण म्हणू शकतो. आणि सुंदर वाक्यरचना आहे. पूर्ण पुस्तकाचं जर आपण USP म्हटला तर त्यांचं लिखाण आहे. आणि इतक्या वेगळ्या प्रकारचं लिखाण मी तर आतापर्यंत वाचलं नव्हतं. इतक्या सुंदर शब्दरचना आणि जे वाक्यातले जे प्रयोग आहे, जे वाक्य समजवण्याची जी गोष्ट आहे, ते खूप वेगळं होतं. मी आतापर्यंत असं वाचलं नव्हतं. जसं हे शीर्षक बघा, दोनों जागे थे और सब कुछ नींद में झूम रहा था, तालाब नींद में तालाब था, आकाश नींद का आकाश था. सो असे हे खूप वेगळ्या प्रकारचं त्यांनी लिहिलेलं आहे. प्रत्येक याचे जे शीर्षक आहे, प्रत्येक पाठ चालू होताना जे शीर्षक आहेत ते पण इतके समर्पक आणि सुंदर शब्दरचना आहे. त्या शब्दरचनांमध्येच हरवायला होतं. सुरुवातीला हे पुस्तक हातात घेतल्यावर आपण 1-2 छान छान वाक्य लिहून ठेवतो, पण नंतर असं होतं की प्रत्येकच वाक्य छान आहे. लिहिता लिहिता माणूस कंटाळतो. एवढे सुंदर सुंदर वाक्य या पुस्तकात आहे. तर हा एक वेगळा प्रयोग तुम्ही नक्की वाचायला हवा. पुस्तक खूप युटोपियन पद्धतीचं आहे. म्हणजे वाचून फक्त आणि फक्त छान वाटेल. असं कुठल्याही प्रकारचं मनावर दडपण येत नाही किंवा वाईट वाटत नाही, असं छान वाटत असतं. सो असं पुस्तक वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही नक्की वाचा. थँक्यू.